नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नुकताच मुंबई पोलीस भरती मुंबई पोलीसचा पेपर झाला, लेखी पेपर. त्याच्यामध्ये अत्यंत असा सोपा असा पेपर होता, मीडियम लेवलचा पेपर होता. मुलांना 90+ किंवा 95 पर्यंत मार्क्स जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्यामध्ये काही बुचकळ टाकणारे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये मुलांनी ऑब्जेक्शन्स घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही जणांनी तुम्ही नोंदवलं पण असेल ऑब्जेक्शन, पण नक्की त्याचे उत्तर बदलले जाऊ शकतात. की मोजकेच प्रश्न आहेत ज्याच्यावरती तुम्हाला बुचकाळ्यात टाकणारे किंवा आपण म्हणू शकतो प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात असे प्रश्न होते. मराठी व्याकरणातले, खास करून मराठी व्याकरणातले त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. ते कोणते कोणते प्रश्न आहेत ते आपण जरा एक नजर टाकूया थोडक्यात. जास्त या पूर्ण पेपरचं विश्लेषण तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती मिळेलच. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तरीही चालेल, जेणेकरून पूर्ण त्याचं तुमचं विश्लेषण मिळेल पुढच्या येणाऱ्या मुलांसाठी पण, आणि आता तुमची जर उत्तरं जाणून घ्यायची आहेत त्याच्यासाठी पण. तर प्रश्न होता, कदाचित हा शब्द प्रकार कोणामध्ये मिळतो? सर्वनाम, नाम, विशेषण, अव्यय. बघा, इथे तुम्हाला जर डायरेक्ट उत्तर येत नसेल तर तुम्ही एलिमिनेशन फॉर्म वापरणे गरजेचं असतं. आता सर्वनाम, तुमच्याकडे 9 सर्वनामे आहेत, ओके, किंवा त्याच्यात साधित सर्वनामे निर्माण होतात. सर्वनाम ह्याच्यामध्ये कदाचित कधीच मोडत नाही. नाम हे कधीच असू शकत नाही. तुम्ही शब्द तो लावून बघायचा. तो उद्या कदाचित येईल, ती कदाचित येईल. तोला पण कदाचितच राहतं, टीला पण कदाचित राहतं, तेला पण कदाचित राहतं. म्हणजेच त्याचं लिंग वचनाप्रमाणे कोणताही बदल होत नाही. ज्याच्यामध्ये बदल होत नाही ज्या शब्दामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? अव्यय म्हणतो. काय म्हणतो बरं? अव्यय. मग कदाचित या शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याच्यामुळे अव्यय हे बरोबर आहे त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न होता, हा एक प्रश्न मुलांना पडला होता, चकाट या शब्दाचं लिंग. तुम्हाला माहिती आहे लिंग कसं ओळखतात? तो, ती, ते. हे बेसिक रूल आहे आपला. ह्याच्यामध्ये तुम्ही पण तो वापरला असणार. तो चकचकाट, किती तो चकचकाट, किती तो. तो या शब्दाचा अर्थ तो. ती चकचकाट म्हणतो का? तो चकचकाट, तो. त्याच्यामुळे इथे डायरेक्टच पुल्लिंग हा शब्द प्रकार येतो. पुल्लिंग याचं योग्य उत्तर ठरेल. याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन टाकला असेल तर त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. पुढचा प्रश्न होता, वात्रट या शब्दावरती. वात्रट या शब्दाचा काय म्हणतात त्याला, विरुद्धार्थी शब्द विचारलाय. वात्रट म्हणजे काय? जो मुलगा काहीही बडबडत असतो, म्हणजे त्या समोरच्याला लागेल असं पण बोलत, कुठेही काही बोलत असेल, त्याला आपण म्हणतो वात्रट. ओके. आता वात्रट या शब्दाचं तुम्ही लोकांनी सर्च केला असेल, इकडे तिकडे पाहिलं असेल, पण याचं योग्य उत्तर जाणार आहे सद्गुणी. वात्रट म्हणजे हुशार. म्हणजे हुशार होईल का? नाही. शांत होईल का? नाही. रागीट होईल का? नाही. वात्रटच्या ऑपोजिट शांत काही जणांना वाटलं असेल, त्याचा जवळ जाणारा तो शब्द आहे. वात्रट म्हणजे जो सतत मस्ती करतो वगैरे वगैरे वगैरे, असा शब्द आहे. म्हणजेच तो शांत असेल असं त्याचं उत्तर येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं. पण त्याच्या सगळ्यात जवळ जाणारा शब्द आहे सद्गुणी. वात्रटच्या विरुद्ध सद्गुणी हा तुम्ही जर कुठे सर्च केलात किंवा पाहिलं, पुस्तकांचा रेफरन्स जरी पाहिला तरी तो तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. आणि पुढचा एक अत्यंत महत्वाचा, हा या प्रश्नावरती मुलांचं जास्त ऑब्जेक्शन होतं की काय सर नक्की आपल्याला काय नक्की करायला सांगितलंय ते. बघा, तो पुस्तक वाचतो. पुस्तक या वाक्यात पुस्तक या शब्द कोणत्या विभक्तीत आहे, हा प्रश्न आहे. आता विभक्ती म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणतेही प्रत्यय लागत नसेल तर प्रथमा विभक्ती येते. मग प्रथमा विभक्ती म्हणजे हा दिसला असेल तुम्हाला आणि हे तुम्ही टिक करून आला असेल. बहुतेक जणांनी तसं केलं असेल. ओके. पण उत्तर देताना थोडासा तुम्ही विचार करून बघितला पाहिजे होता की पुस्तक हा कर्ता आहे का? मुख्य उत्तर का दिले? कर्ता. तो कर्ता आहे का? नाही. तर तो हा कर्ता आहे, हा कर्ता आहे. आणि पुस्तक वाक्यामध्ये काय येतं? कर्म येतं. वाक्यामध्ये पुस्तक काय येतं? कर्म येतं. तुम्ही जर कारकार्थाच्या अर्थाने गेलात वाक्यामध्ये तर कर्माचं कार्य हे पुस्तक करतं. ओके. तर ह्याच्यामध्ये नेहमी जर तुम्ही कर्ता, कारकार्थ किंवा प्रयोगाच्या अंती गेलात तर कर्मणी प्रयोगामध्ये जो कर्म असतो, जो क्रिया सुचणारा, तो प्रथमा विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत असतो. प्रथमा विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत असतो. तर कधी कधी त्याला विभक्ती लागताना आपल्याला दिसत नाही, तर त्याला म्हणतात, आता हे कर्म आहे, पुस्तक हे कर्म आहे, योग्य उत्तर दिसतं आपल्याला इथे. पण मुलांना हा प्रश्न पडला की सर याला द्वितीय कशी काय? द्वितीय कशी काय?
द्वितीय मुळात सत्यप्रत्यय आणि काय म्हणतात त्याला अप्रत्यय असतात, कधी कधी अप्रत्यय आणि सत्यप्रत्यय. तर कधी कधी सला ते सला नाते न लागता सुद्धा काय येतं, कर्म येतं आणि ते द्वितीयत असू शकतं. त्याला सत्यप्रती म्हणतात. काय म्हणतात? सत्यप्रती किंवा अप्रती. तर याचं योग्य उत्तर कर्म हेच आहे आणि ते द्वितीयत असू शकतं. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर, तुम्ही जर ऑब्जेक्शन टाकला असेल तर शक्यतो ते ऑब्जेक्शन क्लिअर करणार नाहीत ते. तर बी हेच त्याचं योग्य उत्तर देतं जाईल. कळलं का? तर या प्रश्नावरती सगळ्यात मुलांना जास्त ऑब्जेक्शन्स होता. हा पण सोपा होता प्रश्न की आवृत्तीवाचक कोणता? आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्तीवाचक विशेषण हा कोणाचा प्रकार आहे? संख्या विशेषणाचा प्रकार आहे. ओके, संख्या विशेषणाचा पहिला गणना प्रकार येतो, पहिला, दुसरा, तिसरा. गणनाचे परत 3 प्रकार पडतात, साकल्य, पूर्णांक आणि अपूर्णांक. तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं येत नाही. सगळा म्हणजे सर्व, म्हणजे हा अनिश्चित येतो, अनिश्चित सर्वनाम आपण गेला. कोठला म्हणजे प्रश्नचिन्ह येतं, प्रश्नार्थक येतो. ओके, नेहमी, सतत. आता हा क्रिया विशेषणाचा प्रकार आहे. नेहमी, सतत हा कसला आहे? आवृत्तीवाचक किंवा सातत्यवाचकाचा प्रकार आहे. तर द्वितीय म्हणजे डबल, म्हणजे त्याची काय होते? आवृत्ती होते. द्वितीय म्हणजे डबल. तर याचे योग्य उत्तर आहे बी असे. तर तुम्हाला जर पूर्ण काय करायचं आहे, मराठीचं पूर्ण जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल पूर्ण मुळापासून, तर आपलं मिशन खाकी हे नावाचं ऍप्लिकेशन आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा. लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि याच्यावरती म्हणजे मुंबई पोलीसचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेलच. त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.